तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जात आहे सन्माननीय विलास लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते. श्याम पारधी चषक अशी मागणी केली आहे आणि यस, जशी मागणी तशी पुरवठा आलेला आहे. तर नाणेफेकीचा कौल जातोय बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाच्या बाजूने. तर मी समीर गोड यांना विनंती करतोय की आपण विनिंग संघटनेला हे शीतपेय देणार आहोत. बाळराम बबन म्हात्रे स्पॉन्सर आहे, पीपीज आहे. आणि त्यानंतर मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजय, नाणेफेकी देखील तू कौल प्राप्त केलं. 4 षटकांचा सामना आहे तुझ्या संघासमोर. आपण जर बघितलं तर चांगली बॅटिंग लाईनअप संघ आपण पाहतोय, जांतराचा देवरुंग संघ. तर काय डिसिजन तुझं शतरक्षण. याचं पाठीमागचं काही कारण सांगू शकशील? काय नाही, बॉलिंग चांगली चाललेली आहे पहिल्या मॅचला. पहिल्या सामन्यामध्ये काही चुका झाल्या तर तुमच्या संघाकडून? हां, शतरक्षणमध्ये मग त्या चुका या ठिकाणी मात्र सुधारण्याचा प्रयत्न आपण कराल. आहे. तर बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाचं या सत्रामध्ये जी कामगिरी चाललेली आहे त्या कामगिरी आपण संतुष्ट आहात की अजून काहीतरी वेगळं आपण करण्याचा प्रयत्न कराल? यावर्षी फॉर्म नाही प्लेयरांचा. तर या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी नक्की तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हां, सचिन ठाकरे, निलेश देशले यांच्याकडे काय अपेक्षा करतोयस? त्याने या मॅचला खेळले पाहिजे. तुझ्याकडनं काय अपेक्षा? तू स्वतः संघनायक आहेस. माझ्यातर्फे ते मी अपेक्षा करणार संघामध्ये काही चेंजेस वगैरे? नाही. तर नक्की तुला विजयासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. तुझ्या आकाश, नाणेफेकी इम्पॉर्टंट होती. हो, नाणेफेकीचा जर कॉल प्राप्त जर केला असता तर आपला निर्णय काय असतं? फिल्डिंग घेतली असते. परंतु तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. एक खेळपट्टी जर म्हटली तर फलंदाजासाठी नंदनवन खेळपट्टी म्हटली जाते. तर या खेळपट्टीचा कशा रीतीने आपण उपयोग करणार आणि कशा रीतीने फायदा घेणार? आम्ही 50 ते 55 मारण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करायला लागेल. तर कोणत्या फलंदाज तो डिपेंड्स करतोयस? बलवान आहे, हरेश आहे, अजून आकाश आहे. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही संघामध्ये चेंजेस वगैरे? हा एकच होईल. तर एक ज्याप्रमाणे प्रेक्षकांना सामना पाहायला आवडत असतो त्याच प्रकारचा सामना होईल. हो, नक्कीच. तर दोन्ही संघांना मी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. या आणि नाणेफेकीचा कौल जातो या ठिकाणी बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाच्या बाजूने. प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रण केलं आहे जांतराचा देवरुंग संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद योगेश पाटिल। एक बार फिर से सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार। दोस्तों, आप देख रहे हैं इस समय श्याम पारधी कप 2019। आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। कोकसे के श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है। टूर्नामेंट का तीसरा दिन और पिछला मुकाबला जो समाप्त हुआ अभी अभी यहाँ पर, उस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी को हम यहाँ पर सम्मानित करने जा रहे हैं। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है किरण स्पोर्ट जामुलपाड़ा टीम के करण। तर नक्कीच आपण या ठिकाणी आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. प्रथम आपण या ठिकाणी सुंदर ट्रॉफीज देणार आहोत. पप्पू रणदिवे स्पॉन्सर सन्माननीय विलाजी लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफीज परिधान करणार आहोत. एक जबरदस्त ट्रॉफी या ठिकाणी पाहतो. या आपल्या शोकेसमध्ये एक शोभा वाढवणारी ट्रॉफी. त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्याम पारधी साहेबांना विनंती असेल की आपण बिपिन गणेश म्हात्रे स्पॉन्सर कॅप आपण परिधान करणार आहोत. त्यानंतर करण फिरंगाणे स्पॉन्सर शीतपेय आहे. मी समीरजी गोडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे शीतपेय देणार आहोत. त्यानंतर तुकाराम फिरांगणे आणि भागीनाथ पाटील स्पॉन्सर या ठिकाणी बॅग आहे. मिस्टर गुरु पारधी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे बॅग परिधान करूया. आणि त्यानंतर खंडवालचे विद्यमान उपसरपंच स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे अनिकेत पारधी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पुढील गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. तर एकूण प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी 6 पारितोषिक पाहतोय. आणि त्यानंतर केवल आणि चेतन ही जोडी या ठिकाणी आहे. तर मी विनंती करतो की गुरुनाथ फिरांगणे स्पॉन्सर स्वीट बॉक्स आहे. हे स्वीट बॉक्स आपण या ठिकाणी खेळाडूच परिधान करणार आहोत. तर वेल प्लेट करा. तुला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा अँड बेस्ट ऑफ लक.
दुसऱ्या फेरीतील आजचा हा पहिला सामना बंटी स्पोर्ट्स बोरिवली विरुद्ध जाणता राजा देवरुंग. बोरिवली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय देवरुंग संघाला. देवरुंग संघ एक बलाढ्य संघ आहे, यात काही वादच नाही. तर दुसरीकडे बोरिवली संघ आपण पाहिलं तर बोरिवली संघ देखील एक दर्जेदार संघ आहे, मात्र आपल्या क्षमतेनुसार कुठेतरी या सत्रामध्ये कामगिरी करताना दिसलेला नाही. परंतु आजच्या पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती दोन्ही संघांनी. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये बोरिवली संघानं हातकोली संघाला पराभूत केलं होतं, तर देवरुंग संघानं NK स्पोर्ट्स खांडवाळ संघाला पराभूत केलं होतं. सलामीची जोडी हरेश आणि बलवंत. पहिलं षटक घेऊन निलेश देसले. सामन्याचा पहिला चेंडू सामना करतोय हरेश. निलेश राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय, फिल्डर खूपच दूर आहे. एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. अतिशय वेगाने वारे वाहत आहेत त्या दिशेनं. पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वारे वाहत आहेत आणि त्याच दिशेनं फटका मारला होता. लॉंगलेग क्षेत्रामध्ये एक सुरेख चौकार पहिल्या चेंडूवर. अफलातून सुरुवात हरीशच्या माध्यमातून. निलेशने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. पॉवर प्लेमध्ये फक्त 8 धावा पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. सामनावीराचा पुरस्कार देखील निलेशने पटकावला होता. मात्र या सामन्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर चॅलेंज वाढलेलं आहे. समोरचा संघ अतिशय बलाढ्य संघ. लोअर फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह सुरेख फटका आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषे बाहेर. 4 रन. जबरदस्त तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूपासून पहिला चेंडू आखोड टप्प्याचा होता, त्याला हुक केलं आणि त्यानंतर लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटचा प्रहार केला. स्ट्रेट ड्राईव्ह. मिडॉन थोडासा वाईड होता आणि त्या खेळाडूच्या डावीकडून चेंडू काढलाय. मिडॉन आणि मिडॉकच्या मधून 4 धावांसाठी. चौकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली देवरुंग संघाच्या फलंदाजांनी तर समीर गोडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि आता मात्र कट केला चेंडू हवेत आहे. अचूक टायमिंग नव्हतं फटक्यामध्ये. सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं की चेंडू फिल्डरपर्यंत कॅरी झाला नाही. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव या चेंडूवर येते. संघाची धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 9. धावा धावफलकावर. एकूणच आजच्या दिवसातील ही 6वी लढत आहे. पहिल्या फेरीतील 5 सामने आपण पाहिले आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. या सामन्यामध्ये पंच आपण पाहतोय स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत चंदू आहेत आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर दिलीप माने. आता मात्र बलवंतकडे स्ट्राईक आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होत आहे कॉट बिहाइंडसाठी. पाहायचं आहे काय घडलंय त्या ठिकाणी. दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. निश्चितच जबरदस्त अपील झालं होतं या चेंडूवर. खूपच महत्त्वाचा असा निर्णय असेल आणि पंचांचा जो काही निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. बलवंतची खेळी संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट. जबरदस्त झटका आपण पाहतोय जाणता राजा देवरुंग संघाला. बलवंत हा एक आधारस्तंभ खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड खेळाडू आहे देवरुंग संघाचा. तोच बलवंत मात्र 0वर बाद होऊन तंबूत परततोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय.
आकाशने या सत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे, आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये मी पाहतो की अष्टपैलू कामगिरी करताना दिसत आहे आकाश. गोलंदाजीमध्ये देखील दैदिप्यमान कामगिरी राहिलेली आहे आकाशची आणि फलंदाजीमध्ये देखील खूप चांगलं टेक्निक आहे त्याच्याकडे. एक वेगळीच शैली आहे खेळण्याची. छोट्या बॅकलिपनं खेळणारा हा फलंदाज. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आकाशमध्ये. एक मोठा आघात झालेला आहे देवरुंग संघाला. त्या धक्क्यातून कुठेतरी सावरावं देखील लागणार आहे. निलेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थायवर लागतोय. थोडंसं अपील पुन्हा एकदा झालं होतं, परंतु यावेळेस चेंडू निश्चितच उजव्या यष्टीच्या बाहेर होता. चांगलं कमबॅक केलं आहे गोलंदाज निलेशनं. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लागले होते, त्यानंतर मात्र सिंगल, विकेट आणि डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, स्थगित, अविचल, स्तब्ध, 1-9. षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय. जोरदार अपील, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी, चांगलं बॅटल पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या देवरुंग संघाची 1-9. नौ रन 1 विकेट के नुकसान पर. फील्ड तुरंत सजाना है प्लीज. बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम के कैप्टन, आपसे निवेदन है समय बर्बाद नहीं करना है. कड़ी तपती हुई धूप. बल्लेबाजों ने शुरुआत तो बढ़िया की थी, खास तौर पर हरेश ने 3 गेंदों पर 9 रन बनाए. उसके बाद की जो 3 गेंदें थी, एक भी रन बल्लेबाज जोड़ नहीं पाए. आकाश कहीं ना कहीं स्ट्रगल करते हुए नजर आए हैं. 2 गेंदें खेली है, अभी तक खाता खुला नहीं है. और बलवंत इस महत्वपूर्ण मुकाबले में गोल्डन डक पर आउट हुए. थोड़ी सी हमने देखा कि थोड़ी सी फुलर लेंथ गेंद थी जिसको ऑन साइड में बलवंत उठाना चाह रहे थे. किनारा लगा था बल्ले का और सीधे विकेट कीपर के पास चली गई. नए ओवर लेकर गेंदबाज थोड़ा सा वार्म अप करते हुए वाहुली एंड से. सुजित. पहले मैच में भी गेंदबाजी की थी बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम ने और 41 रन खर्च किए थे 4 ओवर्स में जय दुर्गा आतकोली के विरुद्ध. लेकिन बल्लेबाजी बहुत ही बढ़िया रही थी, जिसकी वजह से मैच को जीतने में कामयाब रही बोरीवली टीम. स्विच हिट, अफलातून शॉट, एक बाउंस और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. I know you're gonna dig this. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए हरेश.
तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय पंचांकडे बायचा इशारा येतो या आणि चेंडू जातो या नॉनस्टॉप सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. फलंदाज पूर्णपणे बीट झाला होता आणि त्यानंतर इष्टांच्या पाठीमागे निलेश देसले सुद्धा पूर्ण बीट होतोय. चेंडूला मात्र अडवू शकला नाही. धावसंख्या 4ने अतिशय वेगाने पुढे जाते. 1 बाद 18 धावसंख्या. दुसरा षटक प्रगतीपथावर. हे षटक नक्कीच थोडंसं मागडं ठरतोय गोलंदाज सुजितचं, कारण पहिल्या षटकामध्ये निलेशचा आपण विचार केला तर फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र पुन्हा एकदा डाव्या ठिकाणी खूपच बाहेर चेंडू जातो. या पंचाचा ठिकाणी मात्र व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धावांवर मात्र कुठेतरी ब्रेक लावावा लागेल बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली संघाला. जर आपण अशा रीतीने जर धावा खर्च केल्या तर नक्कीच आपल्या संघाला कदाचित मागण्या ठरतील. सुजित एक युवा गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र जबरदस्त चेंडू. एष्ट्या मात्र वाकवल्या. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आसराला. सुंदर चेंडू. यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच चेंडूला मात्र सन्मान देऊ शकला नाही फलंदाज आकाश. गोल्डन डकच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डेप मिडविकेटला मात्र चांगला क्षेत्ररक्षण. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या आता मात्र फुलते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 3 बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. स्वयंसेवकांना विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर निलेशने नक्कीच 9 धावा खर्च केला होता. 1 गडी बाद केला होता आणि या षटकामध्ये आतापर्यंत एकूण 14 धावा गोलंदाज सुजितने मात्र खर्च केल्या. 2 गडी नक्कीच बाद केले परंतु धावा मात्र खूपच या ठिकाणी मात्र खर्च केल्या. अजूनही आपण 2 षटकांचा खेळ पाहणार आहोत. यानंतर होणारा पुढचा सामना जय बजरंग खांडपे विरुद्ध पिसे स्पोर्ट पिसे. या दोन संघामध्ये पुढची लढत असेल तर दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती की आपण सज्ज राहायचं आहे पुढील नाणेफेकीसाठी. स्पर्धेचा 3रा दिवस पाहतोय आपण आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतला दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना बंटी स्पोर्ट बोरोली विरुद्ध जाणता राजा देवरुंग या दोन संघांमध्ये लढत पाहतोय. कडक ऊन या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच खेळाडूंना या ठिकाणी जास्त पाण्याची गरज आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये
नक्कीच आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आमचा कॉमेंट्री बॉक्स. माझ्या उजव्या बाजूला आपण पाहतोय सदाबहार कॉमेंटेटर माझे परममित्र अजय घरत, स्कोरर मिस्टर सुमित लिये आणि त्यानंतर मी स्वतः योगेश पाटील. एक जबरदस्त या ठिकाणी स्पर्धेला कव्हर केलं जातं. या ओम साई फोटोग्राफी जांभूलपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धेला कव्हरच केले जाते. या यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आपण ही स्पर्धा पाहू शकता लाईव्हच्या रूपाने. त्याचप्रमाणे ट्रिपल एसच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. आणि या ट्रिपल एसच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. बंटी केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर निलेश देसले यांच्या माध्यमातून मी नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करतोय. झाजावेली पडगा परिसरामध्ये स्पर्धा होत असतात आणि ती स्पर्धा ज्यावेळी लाईव्ह असते त्यावेळी खूप मोठं योगदान निलेश देसले यांचं नक्कीच त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दानशूर व्यक्ती आहे. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. गोलंदाज कुक्स एंड करत येतोय संगनायक अजय. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सचिन ठाकरे मात्र आपण पाहतोय चेंडूला उचलतोय. भुईरपाडा गावचे मिस्टर परेश भुईर यांच्या माध्यमातून बंटी स्पोर्ट कुक्से बोरली संघाला आणि या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद परेशजी, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 1ने फुलते 3/24. अजय पुन्हा एकदा ओव्हर विकेटने इथे मात्र ओव्हर पिचने लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता परंतु कुठल्या प्रकारची झेल होण्याची संभावना मात्र त्या ठिकाणी नव्हती. कारण अजय कालेकर मात्र अतिशय चेंडूवर वेगाने पोहोचतोय, फेकी करतोय. तोपर्यंत फक्त एक धाव त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला घेण्याची संधी उपलब्ध होती. हरेश केणे आणि त्यानंतर बलवंत दलवी आणि आकाश बाद झाल्यानंतर नक्कीच धावांवर कुठेतरी ब्रेक गोलंदाज लावतायत. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर आकाश आणि दिनेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच धावा वेगाने येऊ शकतील, परंतु त्यासाठी त्यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगने मात्र चेंडूला शतरक्षक फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र अतिशय वेगाने पूर्ण केल्या फलंदाजाने. दरम्यान योगेश या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. एक मोठी उपस्थिती आपल्याला लाभते. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू गिरीशजी अर्नाक यांचं शुभागमन होत आहे. श्याम पारधी चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. एक प्रसिद्ध कबड्डीपटू सन्माननीय गिरीशजी अर्नाक यांचं शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. श्याम पारधी चषक 2019 मध्ये आपलं या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय श्याम पारधी साहेब आणि किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या वतीने हार्दिक स्वागत. पुणेरी पलटण संघाकडून सध्या खेळतायत प्रो कबड्डीमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आहे सन्माननीय गिरीश मारुती अर्नाक यांची. दुबई येथे झालेल्या 2018 मध्ये दुबई मास्टर्स लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्याचप्रमाणे जकार्ता एशियन गेम्स जकार्ता येथे जे झाले होते त्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि रोहा ऑल इंडिया कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद त्यांनी भूषवलं होतं. आपण पाहू शकाल स्क्रीनवर गिरीश अर्नाक यांना भरपूर अचिव्हमेंट्स त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांची चर्चा निश्चितच आम्ही करणार आहोत. दरम्यान सामन्याकडे जाऊया. 28 धावा धावफलकावर. गोलंदाज अजय. ओलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर 3/28. तर गिरीश सरांना आपण पाहू शकाल व्यासपीठावर. एक जबरदस्त कबड्डीपटू आहेत. सध्या क्रिकेट स्पर्धेला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. अगदी वेळात वेळ काढून आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुंदर फटका गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉफ्टेड बॉलर बॅकपास ड्राईव्ह, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एकच धाव मिळते. षटक तिसरं या ठिकाणी समाप्त होते. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत. धावसंख्या देवरुंग संघाची 3/29. तर प्रो कबड्डीमध्ये निश्चितच सध्या पुणेरी पलटणकडून खेळतायत आणि सुरुवात त्यांनी केली होती पटना पायरेट्स संघाकडून. एकूणच आपण त्यांची कारकीर्द पाहिली प्रो कबड्डीमध्ये तर 69 मॅचेसमध्ये 180 पॉईंट्स आहेत त्यांच्या नावावर.
पटना पायरेट्ससाठी खेळताना 52 पॉईंट्स, बेंगॉल वॉरियर्ससाठी 59 पॉईंट आहेत आणि पुणेरी पलटनसाठी 69 पॉईंट्स. अशा प्रकारे 180 पॉईंट्स त्यांच्या नावावर आहेत. कदाचित त्यापेक्षा जास्तही असतील, मला एवढी माहिती आहे. परंतु जबरदस्त त्यांची कामगिरी आहे. लेफ्ट कॉर्नर स्पेशालिस्ट आहेत ते, डिफेंडर. एक मोठी उपस्थिती योगेश आपल्यासाठी. हो नक्कीच मित्र म्हणे नक्की आपलं भाग्य आहे की या क्रीडानगरीमध्ये नक्कीच एका उत्कृष्ट कबड्डीपट्टूचं नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि हे सर्व श्रेय जातो या स्पर्धेचे सर्व श्याम भगवान पारधी यांना नक्कीच याच्या स्पर्धेचं पूर्ण श्रेय जाणार की नक्कीच एक मोठी उपलब्धी आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय गिरीशजी एर्नाक एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू या ठिकाणी आपण पाहतो या व्यासपीठावर आमच्या शोभा वाढवत आहेत. त्यांच्या समवेत सन्माननीय संतोषजी पडवळ साहेब देखील आहेत, ओम कबड्डी संघाचे प्रशिक्षक. आपलं देखील मनोभावे मी स्वागत करतोय. पलटॉस चेंडू ड्राईव्ह केला आहे, सुंदर ऑफ ड्राईव्ह. देखणा फटका होता, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं त्या फटक्यामध्ये. थेट खेळाडूकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावते 3-32. फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान सन्माननीय प्रणय पाटील साहेब देखील गिरीश सरांच्या जोडीला आहेत. आपलं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. सेंट्रल बँकेकडून मला वाटतं ते कबड्डी खेळतायत. सुंदर झेल. डीप मिड विकेटला कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. फलंदाज बाद होतोय आकाश. नक्कीच आपण 2 षटकांचा या ठिकाणी जर खेळ पाहिला असता तर असं वाटलं तर नक्कीच देवरुंग संघ खूप मोठी धावसंख्या उभा राहिले. परंतु अजयचं षटक एक चांगलं षटक पाहायला मिळालं बंटीस्फोट बोरी संघाच्या दृष्टिकोनातून. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आता मात्र निखिल एक चांगली उपलब्धी प्राप्त करून देतो या. इथे मात्र पाहिलं आपण दिशाने चेंडू, कारण उजव्या सीट्या खूपच बाहेर चेंडू जातो या, पण त्याकडनं व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 पुढे जाते या. 4 बाद 31. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर पवन. इथे मात्र ऑन साईडला मोठा फटका आणि चेंडूला फेकून देतो या. डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त टायमिंग. हवेच्या विरुद्ध हा फटका मारला होता, परंतु टायमिंग अफलातून होतं. शॉर्ट आर्म पुल आणि सक्सेसफुल षटकार. षटकारानं धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. गरुड झेप घेते. 37 धावांवर जाऊन पोहोचते. अजूनही 3 चेंडू शिल्लक. निखिलचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू तटवला. यावेळेस मात्र टायमिंग अचूक साधता आलं नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीतची संधी. अपील होत आहे, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 39वर जाऊन पोहोचते. एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल योगेश. हो नक्कीच, कारण आपण बघितलं बलवंत आकाश हे लवकरात बाद झाले होते आणि त्यानंतर हरेशने नक्कीच 13 धावांचं आपल्या संघाला बहुमूल्य योगदान दिलं आणि त्यानंतर आता मात्र सावरतोय आपल्या संघाला दिनेश. व्यासपीठावर सन्माननीय प्रणय पाटील साहेब आहेत, तसेच यतीश पाटील देखील आलेले आहेत. आपलं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. खाल्लेर गावची शान, ते सुद्धा उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. तर आज टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांना भेट देण्यासाठी जबरदस्त कबड्डीपटू या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. खेळण्याचा प्रयत्न केला नाही, चेंडू सोडून दिलाय आणि हो 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 चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी वाईटचा देखील इशारा. अगोदरच आपण या ठिकाणी पाहिलं तर कर्जबाजारी आहोत आणि त्यामध्ये हे उसने शेजारी 5 धावा बोनसच्या रूपाने आपण पाहतोय खर्च करतायत गोलंदाज. इथे मात्र पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल बिग हिट
6 more runs. लाजवाब फलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये डावाची समाप्ती होते. थँक्यू डीजे. तर एकूण देवरुंग संघाने जोडलेले आहेत आपल्या निर्धारित 4 षटकांमध्ये एक्झॅक्टली 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघासमोर. तर या 2 षटकारांसाठी मात्र दिनेशच्या बॅटमधून हे षटकार आले होते. 200 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय समीर गोडे साहेबांच्या माध्यमातून. आपण जात आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. जय बजरंग खांडपे विरुद्ध पीसे स्पोर्ट्स पीसे. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. तर आजचे आमचे प्रमुख अतिथी उत्कृष्ट कबड्डीपटू सन्माननीय गिरीशजी अर्नाक साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील आजचा दुसरा सामना आपण पाहतोय श्याम पारधी चषक 2019. एक मोठी उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय गिरीशजी अर्नाक साहेब यांचं आगमन आपलं हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. वेलकम सर. पीसी संघनायक आपण त्वरित यायचं आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. तर स्पेशल कॉईन जे या स्पर्धेच्या टॉससाठी बनवण्यात आलेले आहे ते मी दाखवतो. एका बाजूला श्याम पारधी चषक आणि एका बाजूला किरण स्पोर्ट्स. श्याम पारधी चषक सन्माननीय श्याम पारधी साहेबांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जात आहे. माजी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत कुक्षीचे. आणि किरण स्पोर्ट्स या स्पर्धेचा आयोजक संघ किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा. विशाल कॉल देत आहेत पीसी संघाकडून. किरण स्पोर्ट्स असा कॉल आहे परंतु श्याम पारधी चषक आलेला आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे त्यांचंच नाव आलेलं आहे. त्यांचं नाव गाजतंय. मी पाहुण्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग कॅप्टनला ही ॲपी फीस द्यायची आहे. खांडपे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आहे. दरम्यान एक मोठी उपस्थिती आमच्यासाठी लाभलेलं आमचं भाग्य आहे. आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. खरं तर क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे परंतु कबड्डीवर आमचं प्रेम नाही आहे असं नाही आहे. कबड्डी देखील आम्ही खूप फॉलो करतो. एकूणच आपण क्रिकेटच्या या बिग शोमध्ये आलेले आहात. आपलं मनोगत मी जाणू इच्छितो. श्याम पारधी चषक क्रिकेट स्पर्धा इथे मला बोलवल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि क्रिकेटच्या स्पर्धा सध्या तरी खूप ठिकाणी चालवत असतात कंटिन्यू आणि मोठ्या मोठ्या रकमेच्या आणि मोठं चांगलं प्राईज असतं आणि त्यांची व्यवस्थासुद्धा चांगली असते. चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत. मी सुद्धा आधी क्रिकेट खेळायचो पण आता फक्त ऑफ सीझनला खेळतो टाईमपास एक एन्जॉय म्हणून. इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचं. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. तर कर्णधारांसोबत आपण चर्चा करणार आहोत. खांडपे संघानं टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा क्षेत्ररक्षण करणार आहात. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये जो संघ खेळवला होता तोच असेल की काही चेंजेस असतील? नाही, तोच संघ खेळेल. आणि काय वाटतं पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये काही चुका झाल्या होत्या आपल्या संघाकडून? बॉलिंगमध्ये थोडंसं आहे पण ते सुधारण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. विशाल, आपल्या संघाने पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती पूर्णपणे संतुष्ट आहात? हो निश्चितच. आणि तोच संघ पुन्हा नेक्स्ट मॅचमध्ये असेल. आता आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील प्रथम फलंदाजी केली होती. वातावरण थोडंसं चेंज झालं आहे. आता ऊन तापलं आहे. काय वाटतं किती चांगला स्कोर असेल आपल्यासाठी? पुन्हा एकदा आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि तोच संघ असेल महेंद्र, विजय, चंदू हे पुन्हा चांगली फलंदाजी करतील अशी अपेक्षा करतो आहे.
निश्चितच आपल्याला देखील मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जास्त वेळ नाही कारण मैदानामध्ये सामन्याला पुन्हा सुरुवात होते. तर टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की टॉस जिंकलाय जय बजरंग खांडपे संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. तर सलामी जोडी पाहतो खेळपट्टीवर आपण जयदास आणि निलेश 51 धावांचा या ठिकाणी पाठलाग करण्यासाठी आपण ही सलामी जोडी पाहतो. या खूप मोठं लक्ष आहे, परंतु पाहूया 4 षटकामध्ये मात्र हे लक्ष पेलावावं लागेल बंटी बोरिवली संघाला. तर षटकाची सुरुवात करतोय आकाश ओरतो विकेटने. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय जमिनीच्या साह्याने. 1 धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने या ठिकाणी आपण पाहतोय जयदास आपलं खातं उघडतोय. नक्कीच आपण पाहू शकता टी व्ही स्क्रीनवर आमचे व्यासपीठाची शोभा वाढवता येतं. एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू ज्याने नक्कीच पुणेरी फलटणसाठी पटना फायर्ससाठी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली होती. गिरीश सर कल्याणचे रहिवासी आहेत. एक नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आज आमच्या त्या स्पर्धेसाठी. इथे मात्र फुलटॉस चेंडू स्वंग केला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या बाहेर. एका टप्प्याने सीमा पार धन्यवाद डीजे. एक जबरदस्त फटका पाहतोय आपण निलेशच्या बॅटमधनं. बघितलं खाली क्षेत्र आहे, पॉवरफुलचं षटक चालू आहे आणि ज्या ठिकाणी षटक उभा नव्हतं त्या दिशेने मात्र फटका शॉर्ट सिरीज पाहायला मिळालं आणि चौकाराने मात्र आपलं खातं उघडतोय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 5. जब जब कमज़ोर गेंदें मिलेंगी योगेश उनका फ़ायदा उठाना पड़ेगा क्योंकि टारगेट काफ़ी बड़ा है. इट्स अ डाउंटिंग टारगेट. और फिर से लॉफ्ट करना चाह रहे थे, इस बार गेंद के मेरिट पर नहीं खेल पाए. ऑफ स्टंप के बाहर की गेंद उसको ऑन साइड में लॉफ्ट करने का प्रयास किया था. अच्छी गेंद थी, थोड़ी आगे रखी हुई थी, पेस भी अच्छा था, लाइन काफ़ी बढ़िया थी. वापसी करना जानते हैं आकाश, और आकाश ने काफ़ी प्रभावशाली बॉलिंग की है इस पूरे सत्र में. हो नक्कीच कुठलीही स्पर्धा असू द्या आकाशचं खूप मोठं योगदान असतो या संघाला आणि त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करतो या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र लिडिंग चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक चेंडूच्या खाली एक रिले क्षेत्ररक्षण फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या अस्त्राला. फलंदाज महत्वपूर्ण विकेट का पतन हुआ है. बड़ा झटका. नीलेश देसले एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर आउट होकर पवेलियन में लौटते हुए. हालांकि विकेट कीपर से गलती हुई थी लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद थे, उन्होंने कोई गलती नहीं की. जो गलती की थी विकेट कीपर ने उसको संवारा, उन्होंने उसको ठीक किया और एक अच्छा कैच. नए बैट्समैन मैदान में. आकाश आए हैं और गेंदबाज भी आकाश. कदमों का इस्तेमाल, इस बार गेंद की पिच तक पहुंचने का प्रयास किया था लेकिन इनसाइड एज. सिर्फ 1 रन. छह रन 1 विकेट के नुकसान पर मंच की और इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाते हुए मशहूर कबड्डी प्लेयर गिरीश जयरनाक. एक बहुत बड़ी उपलब्धि हमारे लिए. आज बहुत ही बड़ा दिन श्याम पारदी ट्रॉफी में. इस बार गेंद को उछाल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. खिलाड़ी गेंद के नीचे नहीं पहुंच पाएंगे. गेंद मैदान के बाहर. 6 रन. कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. मुझको लुभाती है जवानियाँ, मस्ती लुटाती जिंदगानियाँ. माने न तेना पागल मस्त कौन सा दिल.
अच्छा ओवर साबित हो रहा था आकाश का। पहली 5 गेंदों पर सिर्फ 6 रन खर्च किए थे, लेकिन ओवर का खात्मा ठीक तरह से नहीं कर पाए। शानदार सिक्सर आकाश के बैट से। आकाश ने अपना 6 रनों से खाता खोला है। 1 ओवर के बाद 12 रन 1 विकेट के नुकसान पर बंटी स्पोर्ट्स बोरीवली। बचे हुए 3 ओवर्स में 39 रनों की आवश्यकता। और गिरीश जी के बारे में एक और जानकारी अभी अभी मुझे मिली है योगेश, कि जो ऑक्शन हुआ था पिछला, उसमें सबसे ज़्यादा बोली उनके नाम पर ही लगी थी। प्रो कबड्डी में महाराष्ट्र के जो खिलाड़ी है खासतौर पर, उनमें से सबसे महंगे खिलाड़ी है। आणि नक्कीच अजय, प्रो कबड्डी म्हटलं तर खूपच त्या स्पर्धेला लोक एन्जॉय करत असतात, प्रेक्षक एन्जॉय करत असतात. आणि त्यामध्ये आपण जर पुणेरी फलटण जर संघ म्हटलं तर नक्कीच आपल्या सर्वांचं एक चाहता संघ नक्कीच म्हटलं जातो. आणि त्याच संघाकडून आपण जर बघितलं तर गिरीश सराने खूपच आपण जर बघितलं तर डिफेंडर करत असताना खूपच रेडर बाद केलेले आहेत. आणि तेच या ठिकाणी पाहतोय आपली व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. जहाँ 50 लाख रुपए की वो बोली लगी थी, महाराष्ट्र के सबसे महंगे प्लेयर, और ये हमारे लिए बहुत ही अभिमान की बात है। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, तगड़ा प्रहार, फील्डर जज करते हुए, लेकिन मौका नहीं है। 6 रन। काउंटर अटैक शुरू हो गया है बंटी स्पोर्ट्स बोरीवली के बल्लेबाजों का। रन संख्या 18। यहाँ से अब बची हुई 17 गेंदों पर 33 रनों की आवश्यकता। आज के जो मुकाबले हमने देखे हैं, इससे पहले जो 5 मैचेस देखे हैं, ज़्यादा बड़े बड़े टोटल देखने को नहीं मिले। पीसी टीम ने 50 रन बनाए थे एक मैच में, और उन्होंने भी पहले बैटिंग की थी और उस लक्ष्य को उन्होंने बचाया था। तो डिफेंडर है यहाँ पर मंच पर, और देवरुंग टीम डिफेंड करने की कोशिश कर रही है। 51 रन। इस बार बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था, उछाल लेती हुई गेंद बीट हुए बैट्समैन। एक सिक्सर आकाश के बैट से निकला है, एक जयदास के बैट से। और देवरुंग टीम के सबसे मशहूर खिलाड़ी जिन्हें माना जाता है बलवंत, वो इस समय बॉलिंग करते हुए। बायात से राउंड द विकेट। अगली गेंद फुल टॉस, और इस बार मिड विकेट पर उछाल के खेला और आउट। अच्छा कैच। कमज़ोर गेंद पर विकेट। यह क्रिकेट की थोड़ी विचित्रता भी लगती है कभी कभी। कई बार हम देखते हैं कि अच्छी यॉर्कर लेंथ गेंदों पर चौके छक्के जड़ देते हैं बल्लेबाज, और फुल टॉस गेंदों पर इस तरह से कैच आउट हो जाते हैं, जबकि फुल टॉस गेंद को मैदान के बाहर भेज देना चाहिए। लेकिन यही तो खूबसूरती है इस खेल की। महान अनिश्चितता कूट कूट कर भरी हुई है क्रिकेट के खेल में। रन संख्या 18, 2 विकेटों के नुकसान पर जयदास 7 रन बनाकर आउट हुए। मौका बहुत अच्छा था उनके पास, फिर से 6 रन अर्जित कर सकते थे, लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे। नए बैट्समैन अजय। फिर से गेंद हवा में है, काफ़ी दूर से खेले हैं, लेकिन इस बार नो मैंस लैंड में जाती हुई। और इससे पहले कि पहले बाउंस पर फील्ड करते हरेश, 2 रन लेने का मौका था वहाँ पर आकाश के पास। इन 2 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 20 रन। यहाँ से और 31 रनों की ज़रूरत। अच्छा रनचेस देखने को मिल रहा है योगेश। हो नक्कीच. आणि या ठिकाणी जर आपण चेंडूला जर पाहिलं असतं तर क्षेत्रक्षापासून खूपच दूर चेंडू होता. सेफ लँडला मात्र चेंडू अड्डलतो या आणि त्याने तर 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या. इथे मात्र थोडासा बॅकफुटर जाऊन बघितला, ऑस्टमला खेळायचा होता, परंतु या ठिकाणी चेंडू जातोय वाईड लॉंगला चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. कहीं ना कहीं दोहरी चुनौती है बल्लेबाजों के सामने. विकेट्स भी बचा कर रखने हैं और बड़े बड़े प्रहार भी करने हैं. 13 गेंदों में यहाँ से 30 रनों की आवश्यकता. हालांकि 2 ही विकेट गंवाए हैं, लेकिन ग्रामीण क्रिकेट है और ग्रामीण क्रिकेट में हम देखते हैं कि 4-5 अच्छे बल्लेबाज होते हैं, उसके बाद कुछ खास बल्लेबाजी नहीं होती है. इस बार शॉट पुल गेंद हवा में है, 2 खिलाड़ियों के बीच में से शानदार शॉट. 6 रन.
तर लक्षात घ्यायचं आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली संघाची धावसंख्या आपण पाहतो एकूण 2 बाद 27 आणि प्लस पॅनल्टीच्या 2 धावा ॲड करतोय, म्हणजे धावसंख्या असेल 2 बाद 29. लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. तर आता मात्र विजयासाठी 12 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे आपण जर सरासरी बघितली तर 11 धावांची सरासरी पाहतोय. आणि जोपर्यंत अजय आणि आकाश हे खेळपट्टीवर असतील तोपर्यंत नक्कीच एक आशाची किरणा ही नक्कीच पलवत असेल. दोन्ही बंधू आहेत, आकाश कालेकर आणि अजय कालेकर. गेंदबाजी में यहाँ से निश्चित रूप से परिवर्तन होगा, क्योंकि 4 ओवर्स के लिए 4 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल करना ज़रूरी है. पहला ओवर किया था आकाश ने, दूसरा बलवंत ने किया, और अब तीसरा ओवर लेकर हरीश वहाँ पर बॉलिंग मार्क पर नज़र आ रहे हैं. बहुत ही खूबसूरत मौसम है, तेज़ चमकदार धूप खिली हुई है, हवाएं बहती हुई मैदान के ऊपर से. बहुत ही खूबसूरत छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड कुक से आप देख रहे हैं इस समय शाम पारदी कप 2019. मंच की शोभा को बढ़ाते हुए, इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाते हुए मशहूर कबड्डी प्लेयर गिरीश जी एर्नाक और उनके साथ सम्मानीय संतोष पडवल साहब, ओम कबड्डी टीम के वो कोच है. साथ ही और 2 कबड्डी प्लेयर्स हैं हमारे बीच में. प्रणय जी पाटिल सेंट्रल बैंक के लिए खेलते हैं, और साथ ही यतीश जी पाटिल वो भी सेंट्रल बैंक के लिए खेलते हैं और कालेर से बिलोंग करते हैं. हमारे ही भिवंडी के कबड्डी प्लेयर है. ड्रिंक्स लेते हुए खिलाड़ी. 12 गेंदें शेष है और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता. आस्किंग रेट जो पारी की शुरुआत में लगभग 14 के बल्कि 13 के करीब था, वो अब थोड़ा सा गिर गया है, 11 रन प्रति ओवर. और 2 रन जो है पेनल्टी के वो स्कोर में ऐड कर दिए गए हैं. दोनों भी टीमें इस बात को सुन ले, क्योंकि टॉस के वक्त देवरुंग टीम के कैप्टन समय पर उपस्थित नहीं रह पाए थे, थोड़े लेट आए थे. उस वजह से 2 रनों की पेनल्टी देवरुंग टीम को दी गई है, 2 रनों से पेनलाइज किया गया है. और यहाँ पर तो लड़ाई 1-1 रन की होती है. हरीश के ओवर की पहली गेंद लेंथ गेंद थी, स्लॉग स्विप करने का प्रयास. पहले ही खेल बैठे, मेरे ख्याल से पहले ही मन में सोच लिया था उन्होंने कि ऑन साइड में मिड विकेट या फिर स्क्वायर लेग के ऊपर से स्लॉग स्विप खेलना है. गेंद की लेंथ को ठीक तरह से देखा भी नहीं, लाइन को परखा नहीं और स्ट्रोक खेलने की कोशिश की थी. इस बार शॉर्ट पिच गेंद, एक और अच्छी गेंद, फिर से डॉट बॉल. अब दबाव बनता हुआ बल्लेबाज आकाश पर. नक्कीच, कारण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र फेकले गोलंदाजाने. कारण ज्या दिशेने अजय अतिशय वेगाने वारा वाहतोय त्या वाऱ्याचा मात्र या ठिकाणी मात्र फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. परंतु या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये मात्र व्यवस्थित चेंडू आला नाही. पाहूया, पंतांचा लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये या ठिकाणी भरवतोय आणि अवांतरच्या धावेने मात्र धावफलक फुलतोय बंटी स्पोर्ट कुकसे बोरवली संघाचं. 2 बाद 30, म्हणजे येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. पहली 3 गेंदों पर केवल हवाई स्ट्रोक्स देखने को मिले. इस बार अच्छी गेंद थी, बैट्समैन को बैकफुट पर ढकेला, खुद ने फील्ड किया वहां पर गेंदबाज ने, लेकिन निशाना चुका. दूसरे के बारे में सोच रहे थे बल्लेबाज, लेकिन मौका नहीं है, केवल 1 रन. इक्का दुक्का रनों से अब लक्ष्य तक पहुंचना काफ़ी मुश्किल नज़र आ रहा है. स्कोर इस समय 31 रन 31, 2 विकेटों के नुकसान पर. गेंदें बची है 8 और जीतने के लिए रन चाहिए 20. बड़े स्ट्रोक्स की ज़रूरत है बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम को. इस बार देखा परखा, जाने दिया, दिशाहीन गेंद, काफ़ी ऑफ स्टंप के बाहर. वाइट गेंद. मुख्य अंपायर की भूमिका में इस समय आप देख रहे हैं दिलीप माने, मैन फ्रॉम कल्याण. बहुत ही मशहूर खिलाड़ी रह चुके हैं और बहुत ही मशहूर अंपायर है. इस बार लोअर फुल टॉस मोड़ दिया है, हवा में खेलना चाह रहे थे लेकिन इनसाइड एज लगा है बल्ले का. दूसरे की कोशिश, यहाँ पर मौका बन सकता है. ओहो, थोड़ा सा दिशाहीन थ्रो था, विकेट कीपर भी कलेक्ट नहीं कर पाए ठीक तरह से और 2 रन पूरे. स्कोर आगे जाता हुआ 34 रन 2 विकेटों के नुकसान पर.
मैच काफी रोमांचक स्थिति में, 7 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। काफी जद्दोजहद घमासान गेंद और बल्ले के बीच में। इस बार आगे निकलकर उछाल दिया है, स्विंग कर दिया ऑन साइड में, बेहतरीन छक्का, कमाल का शॉट। संभवतः गेंदबाज ने यॉर्कर की कोशिश की थी, लेकिन 2 कदम आगे निकले वहां पर बल्लेबाज, फुल पर लिया और भेज दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। ओवर की समाप्ति 3 ओवर्स के बाद 40 रन 2 विकेटों के नुकसान पर बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम बहुत ही जबरदस्त तरीके से रनों का पीछा करती हुई आखिरी ओवर में जीतने के लिए 11 रनों की जरूरत। ठीक आहे, एक रंगतदार सामना या ठिकाणी आपण पाहतो। या दोन संघामध्ये एक रोमांच वाढतो या सामन्यामध्ये, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची अजूनही गरज असेल बंटी स्पोर्ट्स बोरीवली संघाला। थोडासा स्पीडअप करायचा आहे खेळाला। दंतराजा देरुंग संघाला विनंती असेल की आपण खेळाला नक्कीच थोडासा स्पीडअप करा। यानंतर होणारा पुढचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, जय बजरंग खांडपे विरुद्ध पीसीआय स्पोर्ट पीसीआय। या दोन संघामध्ये पुढची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। तर काय दडलं या 6 चेंडूमध्ये नक्कीच पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असेल, कारण 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। जोपर्यंत ही बंधूंची जोडी अजय खेळपट्टीवर आहे ना, तोपर्यंत नक्कीच बंटी स्पोर्ट खुपच्या संघाच्या बोरीवली संघाच्या अशा नक्कीच पल्लवित असतील। सन्मान या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके दादा योगेश पाटील उर्फ बंटी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। त्यांच्या समीप आपण पाहू शकता SK स्पोर्ट्स आपल्या संघाचे सर्व सन्माननीय ज्ञानेश्वरजी मागे या दोन्ही मान्यवरांचं दुपारच्या सत्रामध्ये आयोजकाच्या वतीने श्याम पारधी चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम। 17 पर आकाश, 7 पर अजय। अजय ने एक छक्का जड़ा है, आकाश के बैट से 2 सिक्सर्स अभी तक निकले हैं। आखिरी ओवर लेकर आकाश, बायात के गेंदबाज, हो आखिरी क्षणों में बल्ला चलाया था लेकिन दिशाहीन गेंद। पहले सोच रहे थे कि छोड़ ही दे, लेकिन आखिरकार बल्ला चला बैठे थे, दिशाहीन गेंद, वाइड। अब 6 गेंदें और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। एक हाई स्कोरिंग कॉन्टेस्ट। एक चांगला संसार चालू आहे खेळपट्टीवर अजय आणि त्यानंतर आकाश या दोन खेळाडूंमध्ये। इथे मात्र जागेवर मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅक टू बॅक दुसरा व्हाईट चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नक्कीच गोलंदाजाला मात्र कमबॅक करावं लागेल। जर आपण अशा रीतीने जर धावा जर मात्र या ठिकाणी खर्च केल्या तर प्रतिस्पर्धी संघ नक्कीच सहजपणे त्या आव्हानापर्यंत पोहोचेल, परंतु पाहूया कमबॅक करेल का। 6 चेंडू आणि 9 धावांची गरज। इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला, चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र प्रयत्न सफल ठरतो। या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या। एक चांगला तालमेल दोघांमध्ये पाहायला मिळालं आणि एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये कॉलिंग मात्र पाहायला मिळते। अजय जी हाँ, सूझबूझ भरी बल्लेबाजी, बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल ब्लॉक होल में आती हुई यॉर्कर लेंथ गेंद थी, लेकिन उस पर भी 2 रन चुरा लिए वहाँ पर बल्लेबाजों ने। अजय के पास स्ट्राइक है 9 पर बैटिंग करते हुए। अब समीकरण 5 गेंदें बची हैं, जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। समीकरण आसान यहाँ पर नज़र आ रहा है बल्लेबाजों के लिए, लेकिन खेले क्रिकेट का कुछ भी हो सकता है। शॉर्ट गेंद हुक कर दिया है, फील्डर वहां पर है लेकिन मौका नहीं है, सीमा रेखा के बाहर 6 रन। योगेश, मैं तो समझता हूं कि यहाँ पर हम एक बहुत ही बड़ा उलटफेर देखने जा रहे हैं। इस सीजन में पूरी तरह से दोनों टीमों का प्रदर्शन हम देखें तो कहीं भी ऐसे लग नहीं रहा था वो प्रदर्शन देखने के बाद कि बंटी स्पोर्ट्स इस मैच को जीत सकती थी, लेकिन अब देखिए काफ़ी मजबूत स्थिति में है बंटी स्पोर्ट्स। 50 रन पूरे हो चुके हैं, जीतने के लिए 4 गेंदों में सिर्फ 1 रन चाहिए। तर एवढंच म्हणेन अजय की बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाचा या सत्रामधील हा सर्वात चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय। धावांची या ठिकाणी बरोबरी झालेली आहे। विजयासाठी फक्त 4 चेंडूमध्ये 1 धावेची गरज। चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी। और इस बार छेड़खानी करने की कोशिश, ढकेलना चाहते थे पॉइंट की तरफ जहां पर गैप है, शॉर्ट कवर पॉइंट और गली के बीच में, उसमें से निकालना चाह रहे थे लेकिन बीट हुए। 3 गेंदें, जीतने के लिए 1 रन चाहिए। 3 डॉट गेंदें यदि गेंदबाज करते हैं तो देवरुंग टीम जीत जाएगी, क्योंकि चेजिंग कंपलसरी है। इसका मतलब ये है कि यदि मैच टाई पर समाप्त हुआ तो जिस टीम ने पहले बैटिंग की है उस टीम को विजेता घोषित किया जाएगा। आता मात्र फलंदाजाचे शेजारी वाढलेले आहेत, आपण पाहू शकतोय।
आता मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलतोय आणि अशा रीतीने या सामन्यावर विजयशीर प्राप्त करतोय बंटी स्पोर्ट कोकसे बोरवली. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या स्पर्धेच्या बाहेर जातोय जाणता राजा देवरुंग संघ. हार्ड लक बलवंत अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन निलेश देसले फॅन टीम बंटी स्पोर्ट कोकसे बोरवली.